सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक 29 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता जुना वालचंद कॉलेजच्या पाठीमागे कर्णिक नगर येथील चिल्ड्रन पार्क जवळच्या मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची संयुक्त विराट जाहीर सभा होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड आणि सहसंपर्क प्रमुख माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। लोकशाही संपुष्टात आली असून संविधान अडचणीत आलेला आहे। महागाई, भ्रष्टाचार, महिलांवर अत्याचार कमी करण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करणं काळाची गरज आहे। त्यामुळेच उद्धवसाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या संयुक्त सभेला सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी केलं आहे। स्वागत करते आणि प्रस्तावना करतच छोटीशी एक प्रस्तावना आपल्या समोर ठेवते। शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब दिनांक 29 एप्रिल रोजी 30 तारखेचा दौरा 29 एप्रिलला झालेला आहे आणि सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्याचबरोबर शरदचंद्रजी पवार साहेब हे सुद्धा संयुक्तरित्या आपली एक जाहीर सभा सोलापूर जिल्ह्यासाठी देणार आहेत आणि त्याची पत्रकार परिषद आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडी या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत आहे। या पत्रकार परिषदेला आज आपण या आमच्या सगळ्यांनाच ओळखता, त्यामुळे प्रत्येकाचा परिचय करून न देता मी आपल्या सगळ्यांना हे सांगू इच्छिते की आज लोकशाही संपुष्टात आलेली आहे, संविधान अडचणीत आलेलं आहे। आज महागाई, भ्रष्टाचार, महिलांवरचे अत्याचार या सगळ्यांना एकच उत्तर आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणं आणि महाविकास आघाडी आज सत्तेवर येणं ही काळाची गरज आहे। आणि आज उद्धवसाहेब त्यासाठी आज आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी येत आहेत सोलापूरकरांना। मी सोलापूरच्या जनतेला आव्हान करते की त्यांनी मोठ्या संख्येने या जाहीर सभेला यावं आणि आज लोकशाही जर खरोखर टिकवायची असेल तर आज उद्धव साहेबांना समर्थन देण्याची, महाविकास आघाडीला समर्थन देण्याची गरज आहे। आपल्या लोकप्रिय उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्धव साहेब येत आहेत आणि आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्या वृत्तपत्रातनं, वृत्तवाहिनीमधून याला भरपूर कव्हरेज द्यावं अशी आपल्याला विनंती करते। आत्ता ताईने जे प्रस्तावनेमध्ये सांगितलं की आधीच्या दौऱ्याप्रमाणे 30 एप्रिलला सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा आणि सभा आलेली होती, परंतु त्याच्यामध्ये बदल होऊन ती 29ला शरद पवार साहेबांसमोर एकत्रित सभा या ठिकाणी आयोजित झालेली आहे आणि हे आपल्या माध्यमातून या सोलापूर लोकसभेच्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या पत्रकार परिषदेचा प्रपंच। आपल्या सगळ्याला माहीत आहे, गेल्या 15 वर्षापासून सोलापूर लोकसभेमध्ये हा बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। परंतु आपण जर नीट बघितलं तर ज्या लोकसभेच्या उमेदवाराला तिकीट दिलं, त्याला खासदार केला, त्याचंच तिकीट नाकारलं जो अनुसूचित जातीचा होता मुळात। परंतु पुन्हा दुसरा उमेदवार बदलला, त्यांना तिकीट दिलं, त्यांचा जातीचा दाखला अजूनही कन्फर्म नाही, परंतु त्यांचंही तिकीट नाकारलं। आणि हे करत असताना भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाला सोलापूर लोकसभेसाठी अनुसूचित जातीचा सक्षम उमेदवार आत्तापर्यंत मिळालेला नाही, म्हणजेच भारतीय जनता पक्षाची या दलितांशी, उपेक्षित वर्गाशी, अनुसूचित जातीशी अजिबात नाळ नाही, ह्याचं एक प्रमुख द्योतक आहे। हे उदाहरण आपल्यासमोर आहे आणि म्हणून तर आज या ठिकाणी लोकसभेला उमेदवार बीडचा कार्यकर्ता माळशिरसला आणला गेला, इथपर्यंत ठीक आहे। तुम्ही ते बीडचं पार्सल माळशिरसला आणलं, तिथं स्थिर स्थावर केलं, इथपर्यंत ठीक आहे। मग सोलापूर लोकसभा म्हणजे काय गायरा नाही का? प्रत्येक वेळेला तुम्ही अशाच पद्धतीनं असलेली नसलेली बाहेरची आतली माणसं तुम्ही आणून उमेदवारी द्यायचा प्रयत्न करता। याच्या आधीसुद्धा या उमेदवाराच्या आधी त्या माळशिरसच्या उत्तम जाणकारांचा प्रयत्न झाला होता की मग सोलापुरात तुम्हाला लोकसभेमध्ये तुम्ही एक अनुसूचित जातीचा कार्यकर्ता करू शकला नाही, ह्याचं स्पष्टपणे आम्ही नाही तर तो भाजपनीच मेसेज दिलेला आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी उपरा विरुद्ध स्थानिक या मुद्द्यावरतीच आमचा लोकशाही आघाडीचा उमेदवार प्रणिती शिंदे हे कितीतरी पुढे गेलेले आहेत, त्यांनी प्रचाराची आघाडीसुद्धा घेतलेली आहे। आणि आज उद्याच्या 29 तारखेला या संदर्भानं ही जी सभा आहे, संयुक्त सभा, ही खऱ्या अर्थानं या प्रचाराचा कळस ठरणार आहे। कारण
सभा सगळ्यांच्या झाल्या, अनेक नेत्यांच्या झाल्या, अनेक नेत्यांच्या होतील. परवा राहुलजींची सुद्धा सभा झाली, परंतु देशाचे पंतप्रधान इकडं येत आहेत असं ऐकिवत आहे. त्याच्या तुलनेत ही उद्धवजींची सभा आणि शरद पवार साहेबांची सभा ही अत्यंत प्रभावी आणि अत्यंत लोकांच्या मनाला भिडणारी, लोकांना कन्व्हिन्स करणारी सभा होणार आहे. आणि म्हणून त्या सभेचा मेसेज आपण या सोलापूर लोकसभेच्या जनतेपर्यंत पोचवावा अशी एक विनंती करण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली. माननीय शिंदेसाहेब, प्रणितीताई शिंदे, चेतनभाऊ नरोटे, त्यांच्या जिल्हा अध्यक्ष यांच्याबरोबर आमच्या जवळजवळ 6 बैठकी झालेल्या आहेत. आमच्या तळागाळाचा शिवसैनिक प्रणितीताईबरोबर गाव पातळीपर्यंत स्वतः हिंडत आहे. राष्ट्रवादीची तळागाळातली माणसं स्वतः हिंडत आहेत. प्रत्येक ठिकाणी आज आमच्यावर अमर पाटील आले नाहीत. आज दक्षिणचा दौरा प्रणितीताईबरोबर आहे. आमची महिला आघाडी असू दे, युवा सेना असू दे, विद्यार्थी संघटना असू दे, सगळे मिळून काम चालू आहे. कुठल्याही परिस्थितीत प्रणितीताईंचा विजय संपादित करायचा नव्हे, तो आम्ही जवळपास केलेला आहे. आज राहुल गांधीची सभा भर उन्हात 41 डिग्री उन्हात असताना अनेक जणांच्या मनात शंका होती आणि अनेक जण देव पाण्यात ठेवून बसली होती, सभा फेल जाईल का. पण असल्या उन्हात सुद्धा प्रचंड मोठी सभा झालेली आहे. त्याच पद्धतीने मध्य विधानसभा मतदारसंघात सुद्धा सभा माननीय उद्धव साहेबांची 30 तारखेला होती. पण शरद पवार साहेब म्हटले की आपण दोघंही जाऊ म्हणून तो 29ला त्यांचा प्रोग्राम झाला म्हणून आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. ती सभा अत्यंत भव्य होईल. येणाऱ्या प्रत्येक सभेला शिवसेना, उद्धवसाहेब ठाकरे, शरद पवार गट आणि काँग्रेस हातात हात म्हणून काम करत आहेत आणि करतील. ऐका, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांना वाटत होतं की वंचित नेतं वारावं, त्यांना वाटत होतं यमान नेतं वारावं. ह्या बोट कटिंग नाही, त्यांच्या पोटात दुखा लागलं. त्यामुळे असे ते राम सातपुते धरून भारतीय जनता पार्टीच्या पोटात दुखू लागलं की आमच्या या ठिकाणी सगळं सुरळीत चाललेलं आहे. त्यांना वाटत होतं यमान उभारावं, त्यांना वाटत होतं वंचित उभारावं. त्यांच्या सगळे मागं लागले होते, त्यांच्या घरापर्यंत गेलते. सगळ्यांच्या लक्षात आलं 10 वर्षाच्या महागाई, भ्रष्टाचार. आम्ही जेव्हा म्हणतो बेरोजगारीचा, ते जय श्रीराम म्हणतात. आम्ही ज्या महागाई म्हणतो, जय बजरंगबली म्हणतात. त्यामुळं हे जे महागा 10 वर्षाखाली झाले, लोकांनी ओळखलं आहे त्यांना. त्यामुळे सर्व पक्ष एकत्र झालेले आहेत. बाळासाहेब उद्धव ठाकरे साहेब असतील, पवार साहेब असतील, वंचित असेल, या सगळ्यांनी काँग्रेसला मदत करायला होते. त्यामुळे त्यांच्या पोटात सध्या दुखलं लागलं. तरी काय बोलले बघा, त्यांच्या नेत्यावर ऐका, त्यांच्या नेत्यापासून खालच्यापर्यंत सगळे फेकाफेकी आहे. तरी काय बोलले, पण तुम्ही सोलापूर शहरात सगळ्या पत्रावर होता. त्यांची मुलाखत मी बघितली. 2-4 लोक होते का, तुम्ही सांगा ना. तुम्ही सांगा ना, तुमच्याकडे अपेक्षित आहे. राम सांगा ना. नाही लोकांच्या लक्षात ऐका, अख्ख्या सोलापूर शहरातल्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्राने बघितलं की असं उसळल्यासारखं त्या ठिकाणी आला होता. आणि जर त्यांना लोक दिसत नसतील काँग्रेसचे, महाआघाडीचे, त्यांचं दुर्दैव आहे. बोला. या पत्रकार परिषदेला उपनेते शरद कोळी, लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा प्रमुख अजय दासरी, गणेश वानकर, महानगर प्रमुख विष्णू महाराज कारंपुरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.